सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे। आपल्या घरामध्ये नवनाथ पारायण का करावं आणि नवनाथ पारायण केल्यानंतर काय होतं हे या अनुभवातून कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग आपण या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनातील तुम्हाला खूप चित्तथरारक अनुभव सांगणार आहे, कारण या अनुभवापासून मी जास्त स्वामी सेवेशी जोडली गेली आहे। मी अगोदर सेवा करायची, पण एवढी सेवा मी करत नसायची। आपण म्हणतो ना, खूप मोठी अडचण आली, खूप मोठं दुःख आलं आणि आपण जर देवाला साकडं घातलं, ते दुःख ती अडचण जर दूर झाली तर आपण आणखी देवाशी जोडले जातो। असंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं। स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेत येण्याचं कारण हे फक्त माझे मिस्टर होते, कारण माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करायचे। मी इतकी त्रासली होती ना की काय करावं, कारण त्यांना रात्रीचा 1, 12, 2 किती वाजले हे देखील कळत नसायचं। ते सारखे ड्रिंक करत असायचे आणि खूप म्हणजे खूप मला त्रास देत असायचे। आणि मग माझी जी मैत्रीण आहे तिने मला सांगितलं होतं, अगं तू तारक मंत्राचं तीर्थ, त्याचबरोबर रुद्राचं तीर्थ आणि स्वामींची सेवा कर, म्हणजे तुमचे मिस्टर हे सात्विक बनतील आणि दारूचं व्यसन पूर्णपणे त्यांचं बंद होईल, असं तिने सांगितलं। त्याप्रमाणे मी सेवा करू लागले। मी संध्याकाळी माझं कामावरून सेवा करायला बसली की माझे मिस्टर घरी यायचे। माझे मिस्टर घरी आले की ते मला खूप बोलायचे, काय त्या देवापुढे बसली, तो काय तुझं करणार आहे, तू कितीही त्याचं केलं तरी मी माझी दारू सोडणार नाही, असं ते म्हणायचे आणि अक्षरशः मला खूप शिव्या द्यायचे। त्यानंतर मारहाण देखील करत असायचे। मी खूप रडायची, खूप म्हणजे खूप। हे केलं तरी काही होत नाही। 41 दिवस रुद्राचे तीर्थ दिले तरी त्यांच्यामध्ये 0 बदल होता। मग मला असं वाटायचं की काहीच होत नाही, का बरं आपण करायचं। मी अक्षरशः रुद्रयंत्र देखील घेतलं होतं। ती मला म्हटली की अगं, रुद्रयंत्रावर खूप पॉवरफुल असते। मी रुद्रयंत्र घेतलं, तेही केलं, पण तरी देखील काही एक फरक नाही। मग म्हटलं काय करावं, हे देखील नसतं, सर्व काही खोटं आहे, असं मनामध्ये कुठंतरी वाटू लागलं। त्यानंतर काय झालं ना की असेच हळूहळू दिवस चालले होते। माझा दिनक्रम हा चालूच होता, सेवाही चालू होती आणि मिस्टरांचं पिणंही चालू होतं। एक दिवस असा उजाडला ना की खूप म्हणजे खूप, इतका भयानक तो दिवस माझ्या आयुष्यात आला, कारण सकाळीच माझे मिस्टर दारू पिण्यासाठी बसले। मी स्वामींची सेवा करत होते, डोळ्यातून पाणी गळत होतं आणि त्यावेळेस मी अशी पूजा वगैरे मांडली होती पाटावरती। माझे मिस्टर आले आणि ती पूजा सर्व काही विस्कळीत केली आणि उठ म्हणे लवकर इथून, मला जेवायचं आहे, जेवायला कर म्हणे, असं म्हटले। त्या दिवशी मी अक्षरशः दिवसभर उपवाशी राहिले। आमच्या दोघांमध्ये प्रचंड रात्री भांडणं झाले, इतके भांडणं झाले ना की या अगोदर हे भांडणं कधी एवढे झाले नव्हते। अक्षरशः मला जीव नको नकोसा वाटला आणि हा जीव द्यावा असं वाटलं। मग मी काय केलं, माझ्या दोन्ही मुलांना घेतलं, मिस्टरांना तिथेच ठेवलं आणि दोन्ही मुलांना घेऊन रात्रीच्या 11च्या सुमारामध्ये घर सोडलं। रात्र खूप काळोखाची होती, रस्त्यावरती कोणीही नव्हतं। खूप चिनचिन असा आवाज येत होता। माझे लेकरं हे रडत होते, भीतीने थरथर कापत होते। आई, आपण कुठं चाललो हा प्रश्न सारखा मला विचारत होते। मी म्हटलं, शांत बसा आणि मी जिकडे जाते तिकडे शांतपणे माझ्यासोबत चला, असं मी मुलांना म्हटले। महाराजांचा जप हा चालू होता। मी माझ्या आईकडे जाण्यासाठी निघाले होते। माझ्या भावाला फोन केला की मी इथे आहे, मला घेण्यासाठी ये, आणि तो देखील 10 मिनिटातच तिथे आला आणि मला घरी घेऊन गेला। त्यानंतर मग असेच खूप दिवस गेले, जवळपास 6 महिने उलटून गेले असेल। माझ्या मिस्टरांचा फोन यायचा की तू ये, आता मी असं वागणार नाही, असं ते म्हणायचे, पण मला त्यांच्यावरती अजिबात विश्वास नव्हता की हे असंच करणार प्रत्येक वेळेस। जवळपास आता 10 वर्ष उलटून गेली, मी हा त्रास सहन करते। घरच्यांना सांगितलं, मी आता हा त्रास सहन करू शकत नाही, तुम्ही पण मला स्पष्टपणे सांगा, तुम्ही जर मला सांभाळत असेल तर सांभाळा, नाहीतर मी माझं काहीतरी करेन। पण आई वडील म्हटले की नाही, तू टेन्शन घेऊ नको, आपण काहीतरी करूया, असं ते म्हटले। त्यानंतर काय झालं ना की मग माझे मिस्टर एक दिवस घरी आले, तो वार होता गुरुवारचा। घरी आले आणि माझ्या वडिलांची माफी मागू लागले, त्यांच्या पाया पडू लागले, काही करा तिला पाठवा, मी तिच्याशिवाय अधुरा आहे, खूप ते बोलू
बोलू लागले आणि मी आता असं करणार नाही, मला शेवटचा चान्स द्या असं ते म्हणू लागले. आता ते बोलत होते पण माझा तर विश्वास नव्हता. पण वडील म्हटले, एवढे ते म्हणत आहेत, तू एवढ्या वर्ष सहन केलं तर एक शेवटचा चान्स म्हणून तू एकदा जाऊन बघ, नाही जर झालं तर आपण पुन्हा तुला मी घेऊन येईन आणि त्यानंतर कधीही तुला पाठवणार नाही असे वडिलांनी मला सांगितलं. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, तुमच्यासाठी मी जाते, पण माझा या माणसावरती अजिबात विश्वास नाही, तुम्ही म्हणताय म्हणून मी जात आहे असं मी माझ्या वडिलांना बोलली. आणि मग मी गेले. तिथे गेल्यानंतर सर्व काही म्हणजे सर्व विस्कटलेलं होतं. घराचं म्हणजे जे घरपण आहे ते पूर्णपणे नाहीसं झालेलं होतं. इतकं कचरा, इतकं घाण घरामध्ये झालेली होती ना की काय म्हणजे अजिबात प्रसन्नता काहीच नव्हतं. मग मी जेव्हा घरी आले तेव्हा पूर्णपणे घर स्वच्छ केलं. अगोदर जवळपास मला 2-3 दिवस लागले पूर्ण घर स्वच्छ करण्यासाठी. घर स्वच्छ वगैरे केलं, सर्व झाले. मिस्टरांचं वागणं हे खूप व्यवस्थित होतं. मुलांसोबतही छान वागत होते, माझ्यासोबतही छान वागत होते. माझ्या स्वामींवरती अक्षरशः धुळीचा थर साचला होता. मग मी स्वामींचं सर्वप्रथम पूजा वगैरे केली. घरात धूप दीप लावले तर थोडंसं प्रसन्न वाटू लागलं. आणि असं हे स्वामींनीच केलं की काय, कारण मिस्टरांमध्ये एवढा बदल कसा झाला, हा माणूस कसा एवढा सुधरू शकतो. आणि त्यांनी खरंच ड्रिंक केली नाही. खूप मोठा प्रश्न सुटला होता. पण नकळतपणे काय झालं ना की जेव्हा मी घरी आले ना त्यानंतर घरामध्ये असं वेगळंच एक जाणवत होतं. मी रात्रीची अक्षरशः मला भिंतीवरती कुठेही असं काही ना काही भास व्हायचा, कोणीतरी चालल्यासारखं वाटायचं, कुठून तरी आवाज यायचा. मी दुपारच्या वेळेस घरात एकटी असायची, त्यावेळेस असा अचानक कुणीतरी ओरडल्याचा आवाज यायचा आणि गेलं तर कोणीच दिसत नसायचं. आणि इतकं मी जेव्हा स्वामी सेवा करायला बसायची ना त्यावेळेस असं वाटायचं की आता स्वामी सेवा करूच नाही, इथून कधी उठन मी, असं होत होतं. अजिबात सेवेमध्ये मन लागत नव्हतं. मग असं का बरं होतं. मी मैत्रिणींना कॉल केला की अगं असं असं माझ्यासोबत घडत आहे. तर ती म्हटली, अगं तू टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको, मी एक दादा आहे त्यांचा नंबर तुला देते, ते मठामध्ये प्रश्न उत्तर करतात असं ते म्हटले. आणि तिने मला त्यांचा नंबर दिला. मग मी त्यांना माझं सांगितलं तर ते म्हटले, ताई तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असू शकते, त्यामुळे तुम्ही काय करा, नवनाथ पारायण सुरू करा असं ते म्हटले. मग मी म्हटलं ठीक आहे, नवनाथ पारायण करेन. मी मिस्टरांना बोलले की मला नवनाथ पारायण करायचं आहे. तर ते म्हटले तुला करायचं तर तू करू शकते. मग मी 9 दिवस नवनाथ पारायण करण्यासाठी बसले, सर्व नियम धर्म पाळले आणि नवनाथ पारायणाला सुरुवात केली. तेव्हापासून नवनाथ पारायणाला सुरुवात केली. अक्षरशः डबे अचानक हलू लागले, डब्यांचा अचानक आवाज यायचा. आणि खूप म्हणजे एक दिवस तर असं झालं ना की माझा जो ग्रंथ आहे तोच गायब झाला. मी म्हटलं इतके दिवस असं कधीच झालं नाही, आत्ता कसा गायब झाला. सकाळी उठून बघितलं काहीच नव्हतं. म्हटलं कुठं गेला असेल ग्रंथ. आणि तो ग्रंथ कुठे होता, डब्यांच्या मागे पडलेला होता. का सहज मी भाजी करण्यासाठी डब्बा काढला, त्याच्या मागे तो ग्रंथ होता. मी सकाळी खूप शोधलं पण काहीच कळत नव्हतं. मग पुन्हा ग्रंथ आणला. त्या दादांना कॉल केला. दादा म्हटले, जी वाईट शक्ती आहे ती तुम्हाला ते पारायण करण्यापासून थांबवतो आहे, तुम्ही अजिबात थांबू नका, तुमची सेवाही सुरू ठेवा. आणि मग मी तसंच केलं आणि नवनाथ पारायण सुरूच ठेवलं. आणि खरंच ते नवनाथ पारायण संपूर्ण झाल्यानंतर उद्यापनही झालं. आणि त्या दिवसापासून घरात एक वेगळी प्रसन्नता आली. आणि जी वाईट शक्ती होती, जी मला दिसत होती, जे भास होत होते, जे असं वाटायचं, ते पूर्णपणे नाहीसं झालं. खरंच नवनाथ ग्रंथामध्ये प्रत्येक स्वामी भक्तांनी वर्षातून एकदा तरी आपल्या घरी हे पारायण केलं पाहिजे. स्त्रिया देखील हे नवनाथ पारायण करू शकता असं मला त्या दादांनी सांगितलं होतं. आणि मी त्यानुसारच हे पारायण केलं, सर्व नियम धर्म पाळून हे पारायण केलं. आणि याची फलश्रुती मला ही खूप छान मिळाली. माझा संसार हा खूप सुखी झाला आहे. आज मी स्वामींच्या कृपेने आणि नवनाथांच्या कृपेने खूप सुखी आहे. माझे मुलंही सुखी आहे. माझा संसार जो काही व्यवस्थित झाला आहे तो स्वामी कृपेने. आणि आर्थिक अडचण आता खूप आहे, पण मलाही माहीत आहे स्वामी यातून देखील मार्ग काढतील. ही परिस्थिती देखील बदलेल. पण मी मिरची भाकर खाते, पण आता सुखाची खात आहे. जो त्रास होता तो पूर्णपणे बंद झाला आहे. स्वामी भक्तांनो, कळकळून एकच विनंती आहे, प्रत्येक स्वामी भक्तांनी खूप मनापासून स्वामींची सेवा करावी. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.